शिव कैलाशों के बसी। तर का म्हणता पोट्टो, आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. तर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. सकाळी सकाळी एक नंबर आईने रांगोळी काढली होती, पण मग मी पण आंघोळ वगैरे केली आणि मंदिरात ज्यासाठी निघालो गाडी वगैरे पुसली दादानी. मग आम्ही गल्ल्या म्हणूनच निघालो भाई. इकडे दद्दूच्या घरी आलो. त्याच्या मम्मीने आवाज दिला, तू ना आंघोळ केली म्हणे, पाणी नेऊन देऊन देवधुवासाठी. ते मग काय पाणी वगैरे नेऊन दिलं मी. तर मग दद्दू दादा पण आला तिकडून मस्त रेडी होऊन एक नंबर टाईट. तिघांना पण पांढरे शर्ट घातलं होते भाई एक नंबर आम्ही. त्यानं पण जे पूजेचे सामान घेतलं ते पण आमच्या थैलीमध्ये टाकले होते. इतके कंजूस करते भाई. मग तेवढा तर दूध नाही घेतलं होतं. बेकरीमध्ये आला, दूध घेतलं. दूध कधी पण पॅकेटचे नाही चढवून परत म्हटलं तरी पण यांनी चढवलंच भाई. किती सांगून तरी ऐकत नाही. आणि आज तर इतक्या लवकर उघडले होते दुकानं. महाशिवरात्र आहे म्हणून गर्दी पण खूप होती भाई मंदिरामध्ये. आणि सकाळी सकाळी 8 वाजता पूर्ण दुकानं उघडून घेतले. तेवढ्यातच मग मी गेलो दुकानामध्ये, पूजा वगैरे घेतली. पूजा वगैरे घेऊन आलो. तेवढ्यातच मग आमचा नंबर लागला पूजा करायला. मग आम्ही आतमध्ये गेलो. एक नंबर शांत पूजा वगैरे केली. आमची पूजा वगैरे झाली. तिकडे आरती पण चालू झाली. तर म्हटलं चला, म्हटलं आपण आरती आलो आहोत तर करून जाऊ म्हटलं आरती. इकडे मस्त ती छोटीशी गुडिया होती. मंदिरात खूप गर्दी झाली होती आरतीच्या वेळेस. पण थोड्याच वेळात मग पालखी निघणार होती. तर पालखीचं पूर्ण डेकोरेशनचं काम चालू होतं इकडे एक नंबर टाईटमध्ये. आणि इकडे बजरंगबलीचं पण मस्त चालू होतं. तेवढ्यातच पालखी वगैरे पूर्ण रेडी झाली. मग घरी आलो. घरी आल्यानंतर फराळाचा खाल्ला. उपास होता भाई तेवढ्यात. तर मग पालखी आली मंदिरापाशी. आपल्या इथून निघते भाई, पूर्ण गावात घुमते पालखी. आईनं पालखीची पूजा वगैरे केली एक नंबर. आणि तिथेच महाप्रसाद म्हणून साबुदाणा वाटत होता. आम्ही पहिलेच निपटवला भाई, काय सांगू तुम्हाला. टाईटमध्ये निपटवला. आणि तेवढ्यातच मग खाणं पण चालू आमचं. दुसरीकडे गेलो, तिकडे फराळाचं पॅकेट भेटलं. आणि हे अजिबात इतके मस्त नाचत होते भाई, का सांगू. असं वाटतं की यायच्या अंगात महादेव आले. आम्ही पालखीसोबत घुमत थकलो भाई. मग ॲटोत जाऊन बसलो आम्ही. तिथे शांत रूपाने बसलो होतो. तेवढ्यातच काम आलं भाई. तितक्यात आले मोठ्या बा आणि चाला म्हणे माझ्यासोबत माझ्या घरी. त्याच्या घरी गेलो तर थोडंसं ते प्रसादाचे आहे ते वाटजे म्हणे आम्हाला भाई. का ट्रे घेतला आणि मग वाटलं. पोट्टे ते इतके भयानक घेत होते का सांगू होतं. आणि माझ्या तर देणंही चालू होतं ना खाणंही चालू होतं. दोन्ही काम करत होतो भाई मी एक नंबर.